पोटाला लय करतील काय सांगत आपल्या पतीला कमळू शिंद्याला काय सांगितलं होतं देवा पती महाराज आपली एवढी 9 लाख जाण्या 9 लाख ताण्या 18ची दौलत आया गणत नाही ताण्याला गणत नाही वाकड्याला धन दौलत पैसा अडका सगळा आहे आपल्या घरात खरं पोटे संतान आपल्या नाही. पोटी संतान आहे म्हणून लव बाय करते कोणाला बोलत होती देवा कमळ शिंद्याला आपल्या पतीला कमळू शिंद्याला बोलत होती तेव्हा कमळू शिंद्यानं काय केलं होतं काय केलं होतं भगवंता आपल्या पोटी संतान आणायसाठी राणीला सांगितलं तुझी 9 लाख ताण्याची 9 लाख जाण्याची सगळी सांभाळ करावा आताच्या आता देवाकडे जाऊन मूल घेऊन येतो म्हणून गेला होता कमळू शिंदा संतानाला संतानाच्या पायात काय तेवढी धन दौलत होती मग तेवढं ती लवाला काय कशाला पाहिजे त्याला धन दौलत असल्यावर बाळाचं आणि काय काम होतं म्हणता हा हे दोघांनीच खायला पाहिजे होतं मोहर काय पाहिजे नाही त्यांना म्हणून साठी पुत्र त्याच्या पोटी नव्हतं पुत्र कवा घेऊन आला देवाकुंड पुत्र जाऊन घेऊन आला कुठं फलटणला जाऊन फलटण गावाला सोलापूर जिल्ह्याला उजनी धूळ देवाकुंड उजनी धूळ देवाकुंड उजनी धूळ देवल त्याच्या पोटाला आला होता जन्मून देवाची सेवा भक्ती तेवढी केला होता त्यानं तेव्हा उजनी धूळदेव त्याच्या पोटाला जाऊन वाड्यामध्ये लागला होता खेळायला तेव्हा त्याच्या वाड्यामध्ये आनंद झाला होता लव व्यक्तीला आणि कमळू शिंद्याला दादा शायराने तर लगे गोड देखील वाड्यात झाला मला मंत्र होळीत झाला मला मनाने कर होळीत त्याच्या पोटाला जन्मून आला होता तेव्हा त्यांना लव व्यक्तीचे वाच पान फिटलं तिला जगामध्ये पदवी आली तेव्हा आई म्हणायची आई म्हणला तेव्हा तिचे वाच पान फिटलं आधी कितीतरी गडी होत तिच्या घरात चाकरीला आणि शेळ्या मेंढ्या राखायला अजून म्हणणार हो देवा शेळ्या राखाला 50 शेळकन गोडी राखाला 25 गोडकर आज लेख तर असला तर जगामध्ये पदव्या यायला नाहीतर नाही म्हणून तुम्ही लेख ह्याच करला या लेखच ह्याचा या आई ह्याच मध्ये तुम्ही लेख ह्याच म्हणताय बघा आता कोणाला कुठे चढतं या आणि आमच्या डोळ्याच्या लय जोर सांगितले आपण त्याला जाऊन आणायला शकता असं बघा आता पारे देऊया बस द्या बस तसं जागे